आणि शेवटी व्हायचा तो कुटाणा झालेलाच आहे आधी। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी आरती आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला माझ्या 1 वर्षाच्या बाळासोबतचं जे माझं रुटीन आहे, डेली रुटीन, ते शेअर करणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग जाणार आहे, तर व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू करत राहा। चला पाहूया पुढे। हे आहेत आमचे छोटे सरकार। सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आम्हाला ॲलोवेरा आणि फिशला भेटल्याशिवाय होतच नाही, आणि सोबतच फिश सोबत खेळायला देखील लागतं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, इथं त्याच्यासारखे छोटे 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 फिश ठेवलेले आहेत फिश टँकमध्ये। आणि इकडे अजून एक प्लांट आहे, ते काय मला माहिती नाही। तुम्हाला जर माहिती असेल या प्लांटचं नाव तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इथे खेळता खेळता आईसाठी कुटाणा देखील करून ठेवायचा आहे। सगळी माती ॲलोवेराची सगळीकडे सांडून द्यायची आहे। आणि हे 1 दिवसाचं नाही बरं का, हे रोजच कंटिन्यू रुटीन असतं त्याचं। आधी हाय कर, आधी हाय कर, आधी हाय कर, हाय कर बेटा, हाय कर बेटा, आधी हाय कर, आधी हाय कर बेटा। आणि आधीने जो काही बाहेर कचरा वगैरे करून ठेवला होता त्याची साफसफाई झाल्यानंतर आता वेळ झाली आधीच्या नाश्त्याची। तर मी त्याच्यासाठी आज नाश्त्यामध्ये साजूक तुपातला शिरा बनवणार आहे, तर रेसिपी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करते। साजूक तुपातला शिरा बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे थोडंसं साजूक तूप, त्याचबरोबर 1 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। हा रवा आपण मंद आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। रवा सोनेरी रंगाचा भाजून झाला की त्यामध्ये 1 टेबलस्पून ऍड करायची आहे ड्रायफ्रूटची पावडर, ती मी ऑलरेडीच बनवून ठेवत असते। आणि आता मी ऍड करत आहे 1 वाटी दूध। दूध, साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत त्याने लहान मुलांच्या वजन वाढीस मदत होते। आणि सगळ्यात शेवटी मी इथे ऍड करत आहे छोटासा गुळाचा तुकडा। साखरेऐवजी मी इथं गुळ वापरते, कारण याने कॅल्शियम वाढण्यास देखील मदत होते। तर असा पौष्टिक शिरा तुम्ही देखील तुमच्या बाळांना बनवू शकता। आणि शिरा रेडी झाल्यानंतर शिरा खाण्याची घाई आमची अशी काहीतरी असते। हाय चेअरवर बसून आधी मस्त आता त्याचा शिरा एन्जॉय करतो। आणि इथे खेळत खेळत हसत खेळत आधीने त्याचा संपूर्ण नाश्ता फिनिश केलेला आहे। आणि खूप दिवसापासून भाजीपाल्याच्या स्टँडमध्ये काही बटाटे पडले होते, आता त्या बटाट्यांना टाटा म्हणायचं की काय करायचं ते सुचत नव्हतं। पण मग चला आज मुहूर्त लागला, तर मी त्याचे ऑलरेडी वेपर्स करून घेतलेले आहेत। आणि सोबतच वेपर्स करण्यासाठी मी इथं पाणी उकळत ठेवलेलं होतं, सोबतच त्यात मीठ देखील टाकलं होतं। आता पाण्याला उकळी आली आणि आता मी त्यात सगळे बटाट्याचे वेपर्स ऍड करणार आहे। खरं तर हे वेपर्स करायचे नव्हते, पण काय करणार, आपली इंडियन मेंटॅलिटी, आपल्या संसारातलं काही वाया न गेलं पाहिजे। आता एक वाफ वेपर्सची निघेपर्यंत तोपर्यंत घराची क्लिनिंग करून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता आधी मी सगळा पसारा करून ठेवलेला आहे। इथे माझा आधी आणि घरातील एवढा सगळा पसारा हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। आणि खरंच ज्यांच्या घरी लहान बाळ आहे ना, ते ह्या गोष्टी नक्की समजू शकतील, कारण प्रत्येक गोष्ट अशी असते की आपण जागेवर ठेवलेली असती आणि त्यांना ती कुठून तरी काढून त्याच्यासोबत खेळायचं असतं आणि घरात सगळा राडा करून ठेवायचा असतो। आणि पाहिजे ती गोष्ट नाही भेटली की अख्खं घर डोक्यावर घेणं हे फक्त आधीलाच जमतं। आणि हा एवढा सगळा पसारा आवरण्याची आवड म्हणण्यापेक्षा सवयीचा परिणाम म्हटलं तरी पण चालेल, कारण ह्या गोष्टी सर्वच बायका रिलेट करतात।
आधी चला झोपायला आता. चल बेटा झोपायला, चला आता झोपायची वेळ झाली तुझी. चला 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 चला. आणि आता हे वेपर्स मी उन्हात वाळत घालणार आहे. ठिकाणी मी सगळे वेपर्स एक छोट्याशा रुमालवरती वाळत घातलेले आहे. वाळत घालताना रुमालच घेतलाय कारण क्वांटिटी एकदम थोडी होती, त्यामुळं रुमालच घेतलेला आहे. तर अशा प्रकारे असती इंडियन बायकांची अशी काहीतरी मेंटॅलिटी. बटाट्यांना टाटा म्हणण्याऐवजी म्हणजे डायरेक्टली फेकून देण्याऐवजी मी इथे त्याचे थोडे का होईना वेपर्स तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा असाच सदुपयोग करता का, असाच रियूज करता का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाहेरून अगदी कडकडीत ऊन पडलेलं आहे. आज हे वेपर्स वाळून जातील संध्याकाळपर्यंत. आणि आता वेपर्सचं तर काम झालंय. आता वेळ आहे क्लिनिंगची. आधी झोपलेला आहे तोपर्यंतच मला क्लिनिंग माझे इतर कामे आहेत ते पूर्ण फिनिश करावी लागतात. नाही तर आधी उठला की मग कामाचं काही खरं नसतं, कारण सारखं मामा मम्मा करत मागे मागे फिरायचं असतं किंवा मी जे काम करते त्यात मध्ये मध्ये करायचं असतं. चला आता असो मी माझी आता पटापट क्लिनिंग वगैरे करून घेते. आणि आज जेवणामध्ये मी तांदूळची भाजी आणि भाकरी बनवली होती. अगदी सिंपल अशी तांदूळची भाजी बनवली होती. काही जण ही तांदूळची भाजी एकदम मिठातली देखील बनवतात, ती चवीला एकदम भन्नाट लागते. आणि त्यानंतर भाजी भाकरी आणि मुरंबा यावर मस्त बेत मारला. आणि आता इथे आधीची झोप वगैरे झाली आहे. झोप होऊन थोडंसं खेळणं वगैरे देखील झालंय. आणि आता सुरू आहे आंघोळीची तयारी. आंघोळीला लेट झालं की साहेबांची खूप चिडचिड होते. एखाद्या दिवशी जरी आंघोळ वगैरे नसेल, म्हणजे तब्येत बरी नसेल किंवा पाऊस असेल, तर मग मी आंघोळ त्याची स्किप करते. त्या दिवशी फार चिडचिड चिडचिड करते. आणि जस्ट आत्ताच आधीची आंघोळ झाली. आता साहेबांचा मेकअप करायचा आहे. आधी मेकअप करायचं बेटा, करायचं मेकअप, करायचं मेकअप, कोणाला करायचं मेकअप. चलो आणि शेवटी व्हायचा तो कुटाणा झालेलाच आहे. आधी त्याला गंध लावताना सगळा गंध सांडून टाकलेला आहे. आणि आता देखील त्याची चिडचिड चिडचिड सुरू आहे. नको बेटा. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, या ब्लॉग मधील काही गोष्टी तुम्ही रिलेट करता का, ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.